चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसताना वर्धा, पैनगंगा नद्यांच्या पुराने शेकडो हेक्टर शेती बाधित झाली आहे। मराठवाडा व यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचले। यामुळे चंद्रपूर शहरालगतच्या विविध खेड्यांच्या शेतशिवारात वर्धा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे। शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून खरीप हंगामाची लागवड केली। शेतात कापूस, सोयाबीन, भाजीपाला व अन्य कडधान्य पिकांची लागवड केली। मात्र अचानक वर्धा नदी शेतकऱ्यांवर कोपली। नदीला आलेल्या पुराने शेतशिवार जलमय झाले। ऐन पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले। विसापूर, नांदगाव पोळे, चारवट, हडस्ती आदी गावातील शेतशिवार वर्धा नदीच्या तीरालगत आहे। रविवारी वर्धा नदीचा जलस्तर अचानक वाढला। पूर परिस्थिती निर्माण झाली। वर्धा नदीच्या पुराने शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक पाण्याखाली आले। यामुळे कापूस, सोयाबीन, भाजीपाला, भात व कडधान्य पिकांची नासाडी झाली आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे। शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण पोळा आहे। मात्र पोळ्याच्या सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी पुराने दैना केली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे। निसर्गाचा जबर फटका बळीराजाला बसला आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।